नमस्कार. भक्तियोग चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलांचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी शनिवारची मारुतीची. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत, भिक्षा मागून धान्य आणत असत. सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे, सासू सासऱ्यांना वाढीत असे, उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल, माखू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं आली, धान्याच्या कोठ्या भरल्या, दासी बटकींनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आली, तो घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सुंदारात आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लाव. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घातलं, जेवू घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. जसा त्यांना मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.